राज्याच्या अनेक भागासह मराठवाड्यामध्ये हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। सातत्याने पारा 42 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय। त्यामुळे उन्हाने पोळलेल्या नागरिकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे। उन्हामुळे आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे। त्यामुळे उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट। ग्रीष्म पातला, सूर्य तापला, तब्येत सांभाळा, तज्ञांचा सल्ला। सावधान, दिवस वैर्याचा आहे। वैशाख वणवा अंग भाजून काढतोय, अंगाची लाही लाही होते। 2025च्या जानेवारी पासूनच आपण उन्हाचे चटके सोसतोय। त्यामुळे उन्हाची तीव्रता जरा नाही बरीच जास्त असणार आहे। घरात, कार्यालयात किंवा एखाद्या कार्यक्रम स्थळी गेलो तर एसी कूलर सेवेत हजर असतातच। प्रश्न आहे तो उन्हामध्ये काम करणाऱ्यांचा। रस्त्यावरच्या चारचाकी आणि बस वगळल्या तर सर्वांनाच येनकेन प्रकारे सूर्यनारायणाचा कोप सहन करावाच लागतोय। शेतात राबणारा बळीराजा असो वा शहरातला कामगार वर्ग असो किंवा रस्त्यावर उभं राहून वाहनांना शिस्त लावणारा वाहतूक पोलीस असो, हे महिने त्यांच्यासाठी तापदायक। अनेकदा उन्हात काम करणाऱ्यांना, फिरणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो। प्रसंगी जीवही गमवावा लागतो। म्हणून खबरदारी घेणं गरजेचं आहे। उन्हाच्या कडाक्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढले। त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात फिरणं टाळा। जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतायत। उन्हामध्ये जाताना डोकं झाका। त्वचा विकार टाळण्यासाठी घट्ट कपडे टाळा। सैल आणि सुती कपडे वापरा। जास्तीत जास्त पाणी प्या। 15 वर्षांपर्यंतच्या मुलांना किमान 2 लिटर पाणी प्यावं। प्रौढ व्यक्तींनी किमान 4 लिटर पाणी प्यावं। 60 पेक्षा कमी वयाच्या नागरिकांनी किमान 3 लिटर पाणी प्यावं। उन्हात काम करणाऱ्यांनी किमान क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शीतपेय पिण्याऐवजी नारळ पाणी प्या, ताक प्या। उघड्यावर कापून ठेवलेली फळं खाणं टाळा। त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा। घरातून निघतानाच ग्लास 1.5 ग्लास पाणी पिऊन प्रत्येक ॲडल्टनी निघालं पाहिजे। मधून सारखं पाणी पिण्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे। आता लोकांनी किती पाणी प्यायला पाहिजे तर प्रत्येक ॲडल्ट प्रौढ व्यक्तींनी सर्वसाधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे। ज्या लोकांचं काम उन्हात जास्त आहे त्यांनी 3.5 लिटरपर्यंत पाणी पिलं तरी चालेल। नुसतं पाणी पिल्याने भागणार नाही। ज्या लोकांना अंगमेहनतीचं काम उन्हात करावं लागतं त्या लोकांनी अधूनमधून ORS, ज्याला आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो, ते पाण्यात टाकून जर घेतलं, 1 लिटर पाण्यात 1 पाकिट टाकलं तर ते 2 दिवस पण तुम्ही पिऊ शकता। उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आणि त्यामुळे काळजी दुप्पट घेतली पाहिजे। अन्यथा शरीराची हानी होईल आणि स्थिती गंभीर होईल। त्यामुळे त्याआधीच उपाययोजना करू, उन्हाळा सुसह्य करू। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।